नमस्कार सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. तर श्री स्वामी समर्थ यांच्या नावाने आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत. तर माझ्या व्हिडिओचं टॉपिक असणार आहे जी प्रोटेस्ट. जैन झडला आपण जैन जी म्हणतो. तर याबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे की जैन मध्ये काय आहे. तुम्हाला खूप व्हिडिओ याच्याबद्दल बघायला मिळाले असतील, पण माझ्या चॅनलमधून काहीतरी वेगळं सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला अधिक माहिती होऊन आपल्याला फायदा व्हावा. तर जे प्रोटेस्ट आता तुम्ही नेपाळमध्ये बघत असाल तर सर्व सत्ता पलट झालेला आहे. तर पूर्ण दुनियामध्ये जेवढा घडामोडी वाईट घडू शकतं तेवढं नेपाळमध्ये घडलेलं आहे. सध्या नेपाळमध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान हे सर्व देश सोडून गेलेले आहेत आणि त्यांनी सर्वांनी रिझाईन केलेलं आहे. तर याची सुरुवात कशी झाली? सर्वात प्रथम नेपाळमध्ये प्रॉब्लेम काय होता की तिथे पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी आणि डिस्ट्रक्शन होतं. मग तिथे प्रत्येक 3 ते 4 महिन्यात आपला जो पंतप्रधान राष्ट्रपती ते खाली म्हणजे त्यांना पद सोडावं लागायचं आणि दुसरा यायचा. म्हणजे असं एका वर्षात खूप अपडाऊन यायची आणि प्रत्येक वेळेस पंतप्रधान चेंज व्हायचा आणि राष्ट्रपती चेंज व्हायचा. पण मेन गोष्ट काय आहे की जे मेन 4-5 लोक असतात तेच फक्त अपडाऊन आज निवडून आले, परत डाऊन झाले, परत तेच म्हणजे त्यांच्यामध्ये सर्व सत्ता खेळली जायची. हा त्यांचा मेन प्रॉब्लेम होता. एक काय होता, पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी आणि डिस्फंक्शन मध्ये काय तर ते चुकीचं कार्य करायचे आणि भ्रष्टाचार खूप जास्त करायचे. म्हणजे आणि वाईड स्प्रेड करप्शन अँड नेपोटिझम. म्हणजे काय तर नेपोटिझम म्हणजे काय तर एखाद्या मुलगा असेल तर त्याच्याकडे खूप पैसा असेल तर त्याच्या मुलाला प्रिव्हिलेज भेटायचं, त्याच्या मुलाला खूप जास्त फायदा मिळायचा. त्याला म्हणतो आपण नेपोटिझम. नेपोटिझम मध्ये काय होतं की जर ऍक्टर असेल, त्याचा मुलगा असेल, त्याच्यामध्ये जर स्किल नसेल तरी तो ऍक्टर म्हणून नावारूपास येतो किंवा खूप काही मोठे पोस्ट खेळत करतो. जसं की आपण असं समजलं जातं की भारतामध्ये खूप अशा मोठ्या क्रिकेटमध्ये अशा मोठ्या पोस्ट आहेत की ज्या एका मोठ्या लेकरच्या मुलाने हेल्ड केलेल्या आहेत. अशामुळे तर फक्त नेपोटिझममुळे आणि बॉलिवूडमध्ये पण असं होतं असं समजलं जातं. तिसरे जण आहे इकॉनॉमिक हार्डशिप अँड युथ अनएम्प्लॉयमेंट. तर बघितलं गेलं तर नेपाळमध्ये अनएम्प्लॉय रेट 2024 मध्ये हा 23% डायरेक्ट वाढला होता. आधी 3%, 4% या रेटने वाढत होता, पण 2023 मध्ये सडनली 24%ने हा ग्राफ खूप उंच गेला. त्यामुळे ते काय झालं की सर्व मध्ये नाराज झाले. आणि नंतर सोशल मीडिया बॅन ॲज स्पार्क. म्हणजे काय तर नेपोटिझम जे मुलं होते मोठमोठ्या नेत्यांचे ते काय करायचे की आपल्या लाईफस्टाईलचे व्हिडिओ युट्यूबवर टाकायचे. ते बघायचे युट्यूबच्या माध्यमातून सामान्य नागरिक बघायचे आणि त्यांची खूप दयनीय अवस्था झालेली आहे. त्यांना खायला अन्न नाही किंवा राहायला जागा वगैरे खूप मोठ्या लक्झरीचा सोडा, पण त्यांना बेसिक अवेलेबिलिटी पण नाही आहे. नेपोटिझम मध्ये मोठमोठे नेते आहेत ते असं समज झाला की जनतेच्या पैशातून खूप आयुष्य आराम करत आहेत. तर हा पहिला रिझल्ट झाला की या दंगलीचा सुरुवात झाली. नेपोटिझम म्हणजे त्यांनी युट्यूबवर आपले फोटो शॉट अपलोड करायला सुरुवात केली. त्यानंतर जनतांनी खूप मोठा ट्रोल करायला सुरुवात केली आणि ते व्हिडिओ बनायला सुरुवात केली. त्यानंतर नेपाळने काय केलं, ते सोशल मीडिया बॅन केलं. जसे की फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब असे ट्विटर ह्यांना बॅन केलं. फक्त टिकटॉक नाही केलं, कारण त्याचे चीन सोबत चांगले संबंध होते आणि ते त्यांना घाबरते की तुटू नये, त्यासाठी त्यांनी फक्त टिकटॉक सोडून बाकी सर्व सोशल मीडिया बॅन केला. आणि यामुळे लोकांना असा समज झाला की आपल्यामध्ये एक माध्यम होतं की त्याने आपण आपला अन्याय प्रगत करू शकतो. ते पण बॅन केलं. म्हणून तिथे खूप मोठा लोकांमध्ये असंतोष तयार झाला आणि खूप मोठा प्रोटेस्ट तयार झाला. प्रोटेस्ट मध्ये खूप तुम्हाला थोडं बघायला खूप नुकसान झालेलं आहे. आणि मी शेवटला तुम्हाला सांगतो की आपलं फायद्याचं आहे का नाही आहे. तर या प्रोटेस्टमुळे एक असे दुविधा तयार झाले की आपण खाली पण जाऊ शकतो, वर पण जाऊ शकतो, पण वर जाण्याचे खूप कमी आहेत. नेपाळची परिस्थिती घसरण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत, कारण इतकी मोठी स्टेबिलिटी जर झाली तर ती परत होण्याचे खूप चान्सेस वाढलेले असतात. जर एखादा पार्लिमेंट असो किंवा थिएटर असो असं एखाद्या ठिकाणी जात आहे आणि पोलीस सैनिक किंवा एखादा जे आपल्याला सर्व आपली मॅनेजमेंट करतात ते जर अयशस्वी ठरले तर ती सर्वात मोठं देशाचं फेलियर आहे. हे फेलियर त्यांना कधी पण येऊ शकतं. म्हणजे आता जर आपण म्हणलो की फ्युचर मध्ये एखादा पक्ष किंवा काय डेव्हलप जरी झाला तर त्यांना ती इनसिक्युरिटी कंटिन्युअस राहील. आणि नेपाळचा असं आहे त्यांच्यामध्ये खूप जास्त पैसा बाहेर मधून येतोय, त्या देशातून खूप कमी प्लॅनिंग होत आहे. हे नेपाळचे तोटे आणि फायदे आहेत. थँक्यू सो मच.